अशा प्रकारे आम्ही आता गणपती बाप्पा आणायला चाललोय। हॅलो करा पटवट। हॅलो हॅलो हॅलो। तर आता आपण आलोय गणपती बाप्पाची मूर्ती घ्यायला। आपला मित्र आहे मयुरेश पाटील। आपण गेले 6 वर्ष याच्याकडनंच गणपती बाप्पाची मूर्ती घेतोय। मयुरेशचा कारखाना श्री मोरिया आर्ट्स नावाने आहे। सेंचुरी बाजार क्रोमाच्या गल्लीत आहे त्याचा कारखाना, जस्ट लेफ्टलाच। मयुरेशकडे फक्त पर्यावरणपूरक अशा सुबक शाडू मातीच्याच मूर्त्या बनवतो तो। आणि यावर्षी मयुरेशला आपण सांगितलेलं की आपल्या गणपती बाप्पाला स्किन टोन कलर कर, जेणेकरून गणपती बाप्पाची मूर्ती अजून सुबक आणि आकर्षक दिसेल। यासाठी आपण त्याला सांगितलेलं की स्किन टोन कलर यावर्षी मला गणपती बाप्पाच्या मूर्तीला हवा आहे। तो त्यांनी आपल्याला मस्तपैकी करून दिला आहे। आणि बघा कशी मूर्ती दिसते, एकदम सुबक आणि सुंदर। मोठा झाला बघा, आपली चिल्लर गँग आलेली आहे। चला रे, बसलंच काय? चला 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 चला, गणपती बाप्पा घेऊन जायचं आहे। कुठे हे लाईट मारली आहे? चालू आहे चालू आहे चालू आहे। A few moments later. आता गणपती बाप्पांची मूर्ती आपण घरी घेऊन आलोय, पण मला ती व्हिडिओ शूट करायला भेटली नाही कारण गाडी पार्क करायची होती। आणि हे पैसे ठेवा त्याचे। विडा विडा ठेवायचा आहे, 11 रुपये ठेवायचे। मोरया मंगल मूर्ती गणपती बाप्पा। इथे 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 हात लावायलाच लागेल। मोरया तो नेहमीच असतोस, त्यात काय। तू अवधू तुझा हात काढून घे पहिला, सोड तू तू हात हे कर। मोरया ते नाही, ते सकाळी करते, पूजा करेल तेव्हा। अशा प्रकारे आपल्या गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आपल्या घरात। दिवा ठेव, चालूच राहू दे बोललंय। बघा आपलं स्वामींचं आपण डेकोरेशन केलंय। आणि आपले मित्रमंडळी इथे क्षण सांग। हे आपल्या चॅनलला बसायला आहे, 3 जणांनी बोला आपल्या चॅनलला असती असती सांगा। हा, तर आमच्या क्षण व्लॉग चॅनलला, अरे क्षण व्लॉगला तर बोला। बाय बाय। हा दादा कोंडके। तर कसं वाटतंय हे डेकोरेशन आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। गणपती बाप्पाची मूर्ती कशी आहे ती पण आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। 2 ते 3 दिवसाची मेहनत गेली आहे या डेकोरेशन मागे, आणि मयुरेशची तर भरपूर दिवसांची मेहनत आहे अशी सुबक आणि आकर्षक मूर्ती घडवण्याच्या मागे। आता सकाळी 6:30 वाजता आपले भटजी काका आले आहेत आपल्या गणपती बाप्पाची प्राण प्रतिष्ठापना करण्यासाठी। तुला सगळं एकदम मागितलं की तो हळूहळू सांग, म्हणून हळूहळू सांग। आज सगळं हळूहळू असतं, दूध पाणी सांग। प्लेट ठेवली, काय
आधी हा विडा उचल बेटा, हा विडा उचल. उलटी लागणार आहे ना नारळ फोडायला. एक पुढे देऊ, पुढे देऊ. पुढे गणपतीचं नामस्मरण करतं म्हणलं. एक पुढे येतं ग्रामदेव ब्रह्मदेवाचं. बाप्पा महाराजा आजूबाजूच्या सागाप्रमाणे या कुठं बसा परिवार आपले मनोभावे अखंड दीड दिवस मागे गणपती या दिवशी पूजन करतात. ही केलेली सेवा ही बाप्पा गोड मानून घेऊन यांच्या मुलाबाळा लेकराबाळांच्या शिक्षणामध्ये उत्तरोत्तर प्रगती करून गावापासून मुंबई लहान थोरापासून मोठ्या मोठ्या सर्वांना श्री कुंडलिका वरदे वार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की मंगल मूर्ती. वरती वरती लो उमऱ्यावर उमऱ्यावर बोल मान्य करतो आणि आमची जे काही झालेलं निर्विघ्न पार पडतो बस. आणि नारळ पोळ खाली काय करू नमो नमः. एक कवाड ठेवा. इकडे इकडे या विड्यावरती ह्या विड्यावरती महागणपती देवता नमः. वनस्पती रूप दर्शयामि दीप दर्शयामि वनस्पती रूपं दीपं गौरं करुणाकरं श्री महालक्ष्मी लक्ष्मी देवता नमः. ओम ईश्वराय नमः. ओम माधवाय नमः. उपेंद्राय नमः. हरये नमः. ओम श्री महागणपती देवताभ्यो नमः. देवताभ्यो नमो नमः. हरि ओम. शांती शांती शांती. हातोंडी चालू हातामध्ये श्री महागणाधिपती देवताभ्यो कुलदेवताभ्यो ग्राम खातो ग्राम देवताभ्यो स्थान देवताभ्यो मातृ देवताभ्यो सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायण ईशारुस नामदेशामन तदेव लग्नं तदेव ताराव्रत देव विद्याव्रत देव लक्ष्मीपदे तेरागुरुषं तापस्तेषापरे तेषामिंदी वर श्यामो ब्रह्मा विष्णु महेशानं सरस्वती प्राणायामे अभिष्टुपुरुषरासरे श्रीवैष्णव अद्य ब्राह्मण श्री श्वेतवाराकल्पे वैवस्यवन्तरे कलियुगे भरतवर्षे भरतखंडे जांबूद्वीपे आसात ते सांगतो. जांबूद्वीपे दंड करणे ईशा गोदावरी शालिवाहन शके सगळे जवळ शालिवाहन शके 1946 शनिवार दिवशी विनायक चतुर्थी दिवशी पूजनच्या महांतरिषे बोलायचं मम आत्मन चिंतन स्मृती फल प्राप्त्यार्थ सहकुटुंबाना सहपरिवाराना योग क्षेम स्थैर्य आयु आरोग्य प्राप्त्यार्थ श्री गणपती देवता पूजनच शेषनारायण देवताभ्यो नमः. दही स्नानम दूध स्नानम मधु स्नानम धूप स्नानम शर्करा स्नानम पूजनच्या मग गंगा पण पाणी सोडून घे. गंगा स्नान औषध पाद्यम समर्पायचं. फुलाने पाणी सोडायचं. फुल सोडायचं ना तू पाणीमध्ये सोडायचं. कुठे पाणी सोडायचं त्याच्यामध्ये लक्ष्मी देवी महागणपती देवताभ्यो नमः. एक पाणी वर ठेवते. पाय नाही लागणार असं ठेवतो साईडला. पाय नाही लागणार साईडला इकडे कोपऱ्यात नमस्कार करून घे. ओ रिद्धी सिद्धी महागणपती देवता नम्रतापूर्ण नमस्कारम करोमि. आता घंटेची देवायची पहिले पाणी सोड. पंचावृत्ती पंचावृत्ती आणि ओम आगमना तू देवाना कौगमना घंटा देवताभ्य दीप देवताभ्य दीपधाराय नमः. दीप ज्वालाय नमः. दीपमालाय नमः.
दीपमालाय नमः दीपदेवताभ्यो नमो नमः यजमानः विनायक गणेश चतुर्थी दिवशी पूजांच्या दही ओम गणदेवताभ्यो नमः दही स्नानं दूध स्नानं मधु स्नानं धूप स्नानं शर्करा स्नानं पूजांच्या महांगल गंगा स्नान औषधोदक पाद्यम समर्पय रिद्धी सिद्धी महांगल देवताभ्यो नमः यजमानः पूजांच्या महांगल पाणी सोडून घे ओम लक्ष्मी लक्ष्मी देवताभ्यो नमः गंगा लक्ष्मी देवताभ्यो नमः यजमानः पूजांच्या महांगल गंगा लक्ष्मी देवताभ्यो नमः औषधोदक पाद्यम समर्पयामि हरि ओम शांति शांति ओम गट्टा देवताभ्यो नमः यजमानः भस्म विलेपनाचंद से सौभाग्य मल्यादिनी सुदने आवायामि स्थापय दीप देवताभ्यो नमः दीप देवता दीपधाराय नमः दीपमाले नमः दीपज्वालाय नमः ओम दीप देवता यजमानः पूजन शनिवार योगे विलय योगे शुभवारे शनिवार दिवसे पूजन महांगरी गंगा देवताभ्यो नमः गड्डा देवता दीप देवताभ्यो यजमानः पूजन महांगरी ओम शांति 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 फळांची पूजा करून घ्यायची पाणी इति पंचाचार्य देवताभ्यो नमः पहिलं पाणी पंचमृत्यू पाणी ओम इति पंचाचार्य देवताभ्यो नमः गंगा लक्ष्मी देवताभ्यो नमः महालक्ष्मी देवता पंचाचार्य देवताभ्यो नमो नमः ही पूजा गंगा लक्ष्मी देवताभ्यो नमो नमः विष्णु देवताभ्यो नमो नमः ओम गणतेन उपतुंड महाकाय सूर्यकोटि समन्वितं पूर्वे देव इति पंचाचार्य देवताभ्यो नमः ओम वाजजनविनः तन्नो रुद्र प्रचोदयात् आता ही सुपारी छोटीशी आहे घे वाटीनंतर काहीतरी सुपारी त्या ह्याच्यामध्ये वाटी आता इथे आपला माईकचा थोडा प्रॉब्लेम झाला माईक आपला रिसिव्हर आहे तो बंद झालेला कारण बाजूला आपण प्रसाद पण बनवत होतो तर मी मध्ये मध्ये व्हिडिओ शूट करत होतो मध्ये मध्ये प्रसाद ढवळायला जात होतो त्याच्यामुळे प्रसादाच्या ह्याच्यात गडबडीत माईक ऑफ केलेला तो माईक ऑनच नाही केला ह्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आवाज रेकॉर्ड काहीच नाही झाला फक्त व्हिडिओ शूट झाले आहेत तर त्याच्यामुळे ह्या पुढच्या व्हिडिओ मी त्यात ॲड नाही करत आहे आणि संपूर्ण दाखवलेलं गणपती बाप्पाची प्राण प्रतिष्ठापना कशी करतात ती पण व्हिडिओ शूट आहे पण आपला ऑडिओ नसल्यामुळे मी त्या व्हिडिओ टाकत नाही फक्त आता थोडेसे शॉर्टमध्ये व्हिडिओ टाकतोय तर कसा वाटला हा गणपती बाप्पाचा प्राण प्रतिष्ठापनेचा व्हिडिओ आणि आमच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे तो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि शरण ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि कमेंटमध्ये सांगा आमचं डेकोरेशन केलं आहे ते कसं आहे आणि गणपती बाप्पाची मूर्ती कशी आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटू अशाच नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय